केवळ विरोधी पक्ष म्हणून आदळआपट करायची हा एकमेव उद्देश माझा नाहीये, तर विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांवरती एक अंकुश म्हणून त्यांनी काम केलं असेल. अंकुश कोणाच्या हातात असतो? माहुताच्या हातात असतो. आणि माहुत हत्तीवरती असतो. हत्ती जसा मदांध होतो तसं काही वेळेला हे राज्यकर्ते सत्तांध होतात आणि मग त्यांचा हत्ती उधळतो. तो उधळलेला हत्ती त्याला वटणीवर आणण्यासाठी आपल्या हातामध्ये एक अंकुश असायला पाहिजे. आणि त्या एका भावनेतून मी शेतकऱ्यांशी बोलतोय. 2 दिवस तर झाले, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आहे. मी प्रामाणिकपणाने सगळ्यांना विचारतोय, ठीक आहे आपली एक मागणी आहेच, ठीक आहे आपण सोडत नाही, की यावेळेला परिस्थिती अशी भयानक आहे की कर्जमुक्ती हा एक प्राथमिक उपचार आहे. त्याच्यानंतर जी जमीन ज्याचं नुकसान झालेलं आहे तिला 50,000 रुपये हेक्टर, ह्या 2 मागण्या आपल्या प्रामुख्याने आहेत. मग त्याच्यानंतर ज्यांची जनावरं वाहून गेले ते फोटो सुद्धा हृदयद्रावक आहेत. त्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाले पाहिजेत. थोडक्यात काय की नुसती शेतीची जमीन वाहून नाही गेलेली तर शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे. आणि त्या वाहून गेलेल्या आयुष्याला जर आता आपण आधार नाही दिला तर उद्या काय? मला वाटतं नागेश तुम्ही बोलत आता का आणखीन कोणी बोलले की इथे शक्तीपीठ महामार्गाचा एक घाट घातला जातोय. कशासाठी पाहिजे आत्ताच्या आत्ता शक्तीपीठ? बरं शक्तीपीठ म्हणजे काय? तर 86,000 कोटी, पहिले त्याचा प्राथमिक खर्चच 86,000 कोटी आहे. तिथून तो होईपर्यंत जाईल 1.5 लाख कोटीपर्यंत. ते कमी पडलं तर आणखीन. मग त्याला एक शब्द आहे सुप्रमा, सुधारित प्रशासकीय मान्यता, सुप्रमा. आपल्याला असं वाटतं की आता सकाळी भेटले सुप्रभात, आपण म्हणतो अरे सुप्रभात, तसं नाही, सुप्रमा म्हणजे सुधारित मान्यता. मग ती 86,000 कोटीवरनं जर का ते सुरू होणार असेल आणि सरकारकडे 86,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरसाठी जे त्यांनी हे सगळं कुभांड रचले त्याच्यासाठी असतील, तर शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे का नाहीयेत? बरं चला ठीक आहे, शक्तीपीठ महामार्ग आहे ना, तसं आपल्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख तो समृद्धी महामार्ग पण झाला. त्यालाही विरोध होता. तेव्हा या आत्ताचे जे फिरत्यात नगर विकास मंत्री त्यांना कोणी ओळखतच नव्हतं. मग मला घेऊन ते छत्रपती संभाजीनगर, जालना या विभागात गेले. तिथे मोसंबीच्या बागा आहेत आणि शेतकरी अक्षरशः तेव्हाही मला धाय मोकलून रडत होता की साहेब ही बघा आमची फळांनी लगडलेली ही झाडं आहेत आणि याच्यावरून आता तो समृद्धी महामार्ग जाणार. मग मी ते सगळ्यांना बोलून तो मार्ग काही ठिकाणी त्याचा मार्ग बदलला, काही ठिकाणी मोबदला वाढवून पाहिजे होता. थोडक्यात काय आता लक्षात येते की हे केवळ महामार्गामधल्या कॉन्ट्रॅक्टरचं उखळ पांढरं करणं आणि त्याच्यामध्ये कमिशन खाण्यापुरतंच नाहीये. तर आता जर का तुम्ही बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग जिथून आपल्या त्याच्या आजूबाजूच्या जमीन कोण खरेदी करतंय ते बघा. जो विषय तुम्ही आता मांडला की सोयाबीन आता कोण खरेदी करते, कितीला खरेदी करते आणि मग खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर काय भावाने तो त्याला विकणार? म्हणजे जो फायदा शेतकऱ्याला व्हायला पाहिजे तो मधल्या मध्ये व्यापारी खातोय. तसंच आता शक्तीपीठाच्या आजूबाजूच्या जागा हे सगळ्यांचे दलाल घेणार. सगळ्यांचे आता हे काल नाही गाजले, काल अंबादासने तो विषय काढलाय, अजित पवारांच्या मुलाचा विषय. हे जमिनी सगळे हे ढापणार, कारण हे आखणार, यांना माहिती की कुठून काय होणार आणि तेच आधी तुमच्याकडनं एकदम कमी भावाने जमीन घेणार. त्याच्यानंतर त्या जमिनी रस्ता आल्यानंतर अशी काही सोन्यापेक्षा जास्त भावाने त्याची किंमत वाढेल की शेतकरी रस्त्यावरती आणि रस्ता त्याच्या उरावरती. बरं हे इथे थांबलं तर ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचे उद्योग व्यवसाय आणि त्याच्याही पलीकडे त्याच्यावरचे टोल नाके, तर हे सगळं मोठं फार घाणेरडं चक्र आहे. त्याच्यासाठी आणि हे मी आता शेतकऱ्यांचे विषय लावून धरले की शेतकऱ्याला कर्जमुक्त केलंच पाहिजे, त्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, त्याला अमुक केलंच पाहिजे, विम्याचे पैसे. तर आपले मुख्यमंत्री काय सांगतात की उद्धव ठाकरे टोमणे मारतात. तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला न्याय मागितला तर तो टोमणा आहे आणि विकासाचं बोलत नाही. काय विकासाचं बोलायचं? यांच्या ओरावर न्या शक्तीपीठ महामार्ग हे बोलू मी. जे कालपासून आणि परवापासून बघतोय मी, ही आता बातमी मुद्दामून मी घेऊन आलोय, आजच पेपरमध्ये आलेली आहे. हे काल जे मी म्हटलं ना की मला आता विदर्भातले पण शेतकरी बोलत आहेत, उत्तर महाराष्ट्रातले बोलत आहेत, सगळे कोकणातले बोलत आहेत आणि मी जाणार आहे. आज ही बातमी आहे की कर्ज भरण्यासाठी बँकेचा तगादा, शेतकरी महिलेची आत्महत्या, आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल. आज मी आता मराठवाड्यात आहे.
ही घटना घडलेली आहे ही राजुरा म्हणजे चंद्रपूर म्हणजे असं नाहीये की इथल्या भागातला शेतकरी, सगळ्या राज्यातला शेतकरी आज संकटात आहे. ही घटना नाईकनगर चंदनवाही तालुका राजुरा येथे घडली आणि त्रस्त झालेल्या यशोदा आबाजी राठोड या 68 वयाच्या महिलेने ही आत्महत्या केली. का मुख्यमंत्री का नाही जात त्यांच्या घरी? तसं पाहिलं तर हे काय माझं काम नाहीये. तुम्ही म्हणालात आता दादा की मी कर्जमुक्ती केली, माझं कर्तव्य म्हणून मी केली, मी काय उपकार नव्हते केले. आणि आज तर मी कोणीच नाहीये, माझा तर पक्ष पण चोरलाय, वडील पण चोरले, चिन्ह चोरले, सगळे चोरले, पण माझी माणसं जागेवर आहेत, ती नाही तुम्ही चोरू शकत. माझं कर्तव्य आहे की आज काही जरी नसली तरी ही ताकद जी आहे ना, या ताकदीसाठी काम करणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी इथे आलेलो आहे. या सगळ्या व्यथा मी ऐकतोच आहे आणि या काय माहिती नाही तशातला भाग नाही. दुसरी जी बातमी आणली की पहिलं म्हणजे जे पॅकेज जाहीर झाले